तर मित्रांनो, आज माऊलींची पालखी ही वाल्हेमधून लोणंद या ठिकाणी प्रस्थान करणार आहे. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज पालखी लोणंद या ठिकाणी प्रस्थान होणार आहे. चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, सकाळचे 6:15 वाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता माऊलींची पालखी प्रस्थानासाठी तयार झालेली आहे. तर मित्रांनो, आता माऊलींचं प्रस्थान होतच आहे. तर मित्रांनो, माऊलींच्या छत्रीवर हनुमानजी, गदा आणि सूर्य दिसून येते. तर मित्रांनो, माऊलींचं प्रस्थान झालेलं आहे. सर्व वारकरी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात माऊलींचं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पोहे बनवण्यासाठी तर मित्रांनो, इथे पोहे बनवण्यासाठी 5 ते 6 कढया आहेत. तर मित्रांनो, माऊलींचा विसावा झाला. त्यानंतर माऊलींची पालखी पोहोचली नेरा या ठिकाणी. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की आता नेरा या ठिकाणी माऊलींची पालखी पोहोचली आहे. तर पुणे जिल्हा संपून नेऱ्याच्या पुढे म्हणजे आपला सातारा जिल्हा लागतो. तर तुम्ही कुठून आला? आम्ही आता खोपोली रायगडवरून खालापूर तालुक्यात कोकणामधल्या. बरोबर. आणि तुम्ही किती वर्ष वारी केली? लहानपणाचं वारी करतो आणि पायी वारी आता 7 वर्ष. आणि म्हणजे तुम्ही आता वारी करताय म्हणलं, तुम्हाला अनुभव काय आला? अनुभव म्हणजे खूप आनंद. असा सुख जगात नाही. होय का? वारीचं सुख अख्ख्या जगात नाही. कुठं तुमच्या घरी असा आनंद मिळणार नाही. सर्व एकाने राहतो, सगळे माऊली, स्त्री पुरुष सगळं, कसला भेदच नाही. ते मोठं लहान सगळे माऊली रूप. आणि कसला भेद, कोणतं जात, कुठलं धर्म काहीच नाही. सर्व एकच आहेत. सगळे माऊलीची लेकरं आहेत. तिकडे आम्ही माऊली समान आहोत. एवढं खूप आनंद आहे. असा सोहळा जगाच्या पाठीवर कुठं नसेल. तर माऊली, तुमचं गाव काय? माझं गाव हलसितूगाव, कर्नाटकमध्ये आहे मी. माझं तालुका आहे भालकी. बरोबर. आणि जिल्हा आहे बिदर. चालतंय. म्हणजे किती वर्ष तुम्ही वारी केली आता? टोटल आता 9वी वर्ष चालू आहे भाऊ. 9. तुम्हाला वारी का करूशी वाटते? वारीत ज्यावेळेस आलो माऊली, खरोखर अनुभव असा आहे काय आपल्या जीवनात काय आहे आणि जीवनात सुटका कशी करायची, त्या वारीत आल्यामुळे आनंद मिळतो. बरोबर. म्हणजे मोक्षप्राप्ती करण्यासाठी आनंद मिळतो. आणि त्यानंतर गेलो आपली पेटपूजा करण्यासाठी. तर या ठिकाणी पालक भजी बघ तळायला चालली होती. तर मित्रांनो, आता माऊलींची पालखी नीरा स्नानासाठी निघालेली आहे. तर मित्रांनो, हा पूल क्रॉस केल्यावर पुणे जिल्हा संपून सातारा जिल्हा सुरू होतो. तर मित्रांनो, नीरा स्नानासाठी माऊलींसाठी ही फुलांचं खूप सुंदर अशी पायवाट केलेली आहे. तर मित्रांनो, आता आलेले आहेत आपल्या सातारची बैल. तर मित्रांनो, यांचं तुम्हाला नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्व वारकरी ही नीरा नदीचे स्नान करत आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी माऊलींचे 2 अश्वही नीरा नदीचे स्नान करून आलेले आहेत. तर मित्रांनो, माऊली पण आता नीरा नदीचे स्नान करून आलेले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी पण साताऱ्यात प्रवेश करण्यासाठी सुंदर कमान बनवलेली आहे. तर मित्रांनो, जाता जाता आम्हाला युट्यूबर म्हणजेच डिजिटल वारकऱ्यांची भेट झाली. तर मित्रांनो, या ठिकाणी ढोल ताशा पण आणि स्वागत कक्षामध्ये येणे. तर मित्रांनो, भव्य दिव्य असं साताऱ्यात माऊलींचं आगमन झालं. त्यानंतर माऊलींचा रथात चढा लागला म्हणून सर्व वारकरी हे माऊलींच्या रथासाठी मदत करत होते पुढे वाढण्यासाठी.
तर मित्रांनो, लोणंद या गावी माऊलींचं आगमन झालेलं आहे. त्यानंतर माऊलींची समाज आरती झाली. तर या ठिकाणी माऊलींचा पालखी रथ सजवण्यासाठी सुंदर अशी फुलं आणलेली आहेत. ओंकारच्या पट्ट्या वगैरे काढून गेल्या खाली पट्ट्या काढण्यात आली. काय देऊ पट्ट्या ब्लेड द्या ब्लेड. तर मित्रांनो, श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही लोणंद या ठिकाणी मुक्काम मला थांबलेली आहे. चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, जाता जाता मला ही आजी दिसली. ही आजी अभंग लिहित होती. तिचं अक्षर अजून पण वाक्य किती सुंदर आहे. प्रत्येक ठिकाणी सुंदर अशी लाइटिंग केली होती. तर मित्रांनो, हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा.